ही रस्त्यामध्ये बांधित प्रॉपर्टी होती. आता आम्ही काल टोटल सर्वेक्षण केलं होतं आणि आज जी बाधित मालमत्ता होते त्याची आज मोजणी केली आणि मोजणी करून आज मार्किंग केलेली आहे. आता जे रस्त्यामध्ये बांधित त्याच्या मार्किंग करून टाकली. आता त्याच्यानंतर यांना आज नोटीस आपण आजच इश्यू करतोय. नोटीस इश्यू केल्यानंतर 2-4 दिवसानंतर याच्यावर कारवाई नक्की होणार. किती मालमत्ता बाधित होणार आहे? आता तो आकडा आम्ही आता आज नोटीस इश्यू करू, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू. तर कारवाई कधी होणार आहे? कारवाई बुधवारपर्यंत चालू, म्हणजे मंगळवार बुधवारपर्यंत चालू व्हावं अशी अपेक्षा आहे. या सर्व मार्किंगच्या माध्यमातून व्यापारी तुम्हाला भेटले, व्यापारी काय प्रतिसाद दिला तुम्हाला? व्यापारीचा प्रतिसाद चांगला आहे. त्यांची जे जागा बाधित आहे म्हणते आम्ही स्वतःहून काढून घ्यायला तयार आहे. ते पण मदत करताय. किती मीटरचा रस्ता आहे? मागचा रस्ता 9 मीटरचा आहे. इकडचा समोरचा रस्ता पण 9 मीटरचा आहे 9 मीटर आणि समोरचा तो 30 मीटरचा आहे आणि हा पलीकडचा रस्ता 15 मीटरचा आहे. लकी हॉटेल तर अतिक्रमणचा हात भाग 12 मीटर. अजून पुढे जाणार अजून आता हा पर्यटन गेट क्रांती चौक करायचा आमचा. बघू आज वेळ मिळाला तर ते पण करू. आज कोणत्या डीपी प्लॅन अंतर्गत कारवाई सुरू होणार आहे? नवीन डीपीआर मंजूर डीपीआर प्रमाणे चालू आहे. तो टोटल सर्वे केला, टोटल सर्वेक्षण पोस्ट केलं, त्याच्यानंतर सगळे मार्किंग देण्यात आलं. कारवाईच्या संदर्भामध्ये किती विभागाचे कर्मचारी तुमच्या सोबत आहेत? आज पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे. आमचे मिलिटरी पथक सरमध्ये टाउन प्लॅनिंगचे आमच्या सोबत आहे आणि बापांचे मोजणी करणारे पण आमच्या सोबत आहे. आमचे टॅक्स आपला बिल्डिंग इन्स्पेक्टर आहे. सर्व कर्मचारी आमच्या सोबत आहे. आपलं नाव? रमेश मोरे, सहाय्यक आयुक्त, छत्रपती.